श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. येत असेल तर माझ्याबरोबर पुढील श्लोक आपण म्हणा. गणाधीश तो ईश सर्वात्माचा आरंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वार वाचा नमो बन्धान्तयाराधमात्मा या कुन्देन्दुतुषारहारधमला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मावसा या ब्रह्मा शङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषकार्यः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वरात्रे कवि वाग्मिका सारिकामान्यहिंसा. नमस्कार माता सद्गुरु रामदास आदिनारायणं विष्णुं ब्रह्मानं च वरिष्ठं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं. नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. सीताकान्तस्मरणेन सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. सवशंकर की जय. जगदम्बा माता की जय. जय जय रघुवीर. आराध्य दैवत प्रभु रामचंद्र, उपास्य दैवत मारुतराय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज, श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज, या स्थानातील सर्व अधिष्ठित देवता, सकल गुणनिधान भक्तवत्सल परमात्मा यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून या विश्वाचा कारभार ज्या सर्व संत सज्जनांमुळे चालला आहे त्या सर्व संत सज्जन यांना साष्टांग प्रणिपात करून आणि आपणा सर्वांच्या हृदयस्थ भगवंताच्या चरणी नमस्कार करून आजचा जो विषय मला दिलेला आहे देवीची भक्ती आणि शक्ती, या विषयाचं आपण थोडंसं चिंतन करू. इतर वेळा उभारून बोलायची सवय असते, पण आपल्या अधिष्ठानाच्या समोर, आपल्या उपास्येच्या समोर, आपला आराध्याच्या समोर आपण बसूनच बोललो पाहिजे असा व्यक्तिगत मला माझा दंडक वाटतो.
म्हणून मी मुद्दाम या ठिकाणी बसून बोलण्याचा प्रयत्न करतोय. सर्वप्रथम आपणा सर्वांचं अभिनंदन. कारण पावसाळा सुरू झालाय. आपण सर्वजण वयाच्या मध्यापेक्षा थोडेसे जास्त आहात. अशा अवस्थेमध्ये समर्थांच्या वरच्या असणाऱ्या श्रद्धेपोटी, ध्यासापोटी आपण समर्थांच्या ह्या समाधी स्थानामध्ये उपस्थित राहिलात आणि ह्या योग शिबिराचा खूप छान पद्धतीने आपण आनंद घेत आहात. म्हणून वयानं जरी लहान असलो आपल्यापेक्षा तरी आपलं अभिनंदन करण्यास आपण नक्कीच पात्र आहात. त्याचबरोबर माझ्या आराध्याच्या समोर त्यांची असणारी जी आराध्य आहे त्याचं चिंतन करण्यासाठी ह्या योग शिबिराचे जे संयोजक आहेत त्या संयोजकांनी मला सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद म्हणत नाही, पण कृतज्ञ मी नक्कीच त्यांच्याबद्दल नक्कीच आहे. त्यांनी सांगितलं की भारतीय सेनेमध्ये 23 वर्षे ॲज अ कमिशन ऑफिसर म्हणून जेव्हा सर्व्हिस केली त्यापेक्षा गडावरची असणारी सेवा ही खूप महत्त्वाची. कारण आमच्या 10 पिढ्यांची असणारी गडावरची ही सेवा आहे. त्यामुळे त्या सेवेचा आनंद हा अलौकिक आहे. खरं तर एक चिंतन असं येतं, मी मुद्द्याला धरून विषयाला धरून बोलण्याचा प्रयत्न करतोय. कारण आतापर्यंत फक्त कमांड करण्याची सवय होती. विषयाला धरून बोलायचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे मध्ये मध्ये मी नक्कीच माझ्या असणारा जो प्रस्तुत विषय आहे आणि त्याचे मुद्दे आहेत त्याकडे मी नक्कीच बघणार आहे. कारण मी सराईत बघता नक्कीच नाही. गडावरती सेवा करायला मिळणं आणि गडावरती आपण सर्वांनी उपस्थित असणं हे आपलं सर्वांचं असणारं खूप भाग्य आहे. कारण या सज्जनगडाचं वर्णन करताना असं वर्णन केलंय की सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मानदार शृंगार नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे श्री येथे जागृत रामदास विरसे जोया जना उद्धार. या जनाचा उद्धार करण्यासाठी म्हणून समर्थांनी आपलं कार्य करत असताना त्यांच्या उत्तर भागामध्ये या सज्जनगडाची निवड केली. आणि फक्त जरी या कवींनी जरी म्हटलं असलं तरी येथे जागृत रामदास विलासे, तर या विश्वामध्ये देखील हे रामदास स्वामी विलास करतायत आपल्या सर्वांचं कल्याण करण्यासाठी, आपला योग्य दिशा देण्यासाठी. अशा असणाऱ्या सज्जनगडावरती योग शिबिराचं आयोजन होतंय आणि त्यामध्ये देवीची भक्ती आणि शक्ती ह्या विषयाचं प्रवचन असं नक्कीच म्हणता येत नाही, व्याख्यान असतं नक्कीच म्हणता येत नाही. चिंतन एवढं आपण म्हणूया आणि विषयाला आपण सुरुवात करूया. कोणत्याही विषयाला सुरुवात करत असताना एक सूत्रबद्धता असणं खूप आवश्यक आहे. काहीतरी समोर ओवी असेल, श्लोक असेल, पद असेल, आर्य असेल, जे काही त्या विषयाला असणारं समर्पक आहे ते समोर सूत्रासाठी आवश्यक असतं. देवीची शक्ती आणि किंवा देवीची भक्ती आणि शक्ती हा विषय आपल्यासमोर प्रस्तुत करत असताना, चिंतन करत असताना समर्थांच्या एका सवाईचा आधार घ्यावा असं मला वाटतं. समर्थ संप्रदायामध्ये जी दैनंदिन उपासना चालते, आवाज सर्वांपर्यंत पोचतोय?
का माझा आवाज लहान आहे? जी दैनंदिन उपासना आपण करत असतो त्या दैनंदिन उपासनेमध्ये सायं उपासना म्हणून एक भाग आहे. आणि त्या सायं उपासनेमध्ये जे आपण करुणाष्टक म्हणतो त्या करुणाष्टकाच्या असणाऱ्या नंतर सवाई म्हणून एक भाग असतो. सवाई म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे समर्थांनी आपल्या साहित्यामध्ये विविध काव्यांचा उपयोग केला, विविध प्रकारांचा उपयोग केला. समर्थांचा दासबोध आपल्याला माहित आहे, समर्थांचा असणारा आत्माराम आपल्याला माहित आहे, समर्थांचे असणारे मनाचे श्लोक आपल्याला माहित आहेत, आपण त्याच्या परिचयाचे आहात. समर्थांची करुणाष्टक आपल्याला माहित आहेत. सर्वांना सर्वश्रुत असणाऱ्या समर्थांच्या आरत्या आपल्या सर्वांना माहित आहेत. तसंच सवाई हा देखील एक समर्थांचा असणारा काव्य प्रकार आहे. त्या काव्य प्रकारामध्ये असं आहे, आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या त्यामध्ये त्या भगवंताची स्तुतीच असते, भगवंताची कीर्तीच असते, भगवंताचं गुणगानच असतं. अर्थात या सवाईच्या माध्यमातून देखील त्या परमेश्वराचं गुणगानच केलेलं असतं. असेच असणारी एक सवाई देवीच्या संदर्भामध्ये जे समर्थांनी रचली. समर्थ हे भ्रमण करत असत. समर्थांनी भारतभर भ्रमण केलंय आणि भ्रमण करत असताना त्या त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या देवता आहेत त्या देवतांचं दर्शन घेतल्यानंतर त्या देवतांचं असणारं जे वैशिष्ट्य काय आहे ते समर्थ आपल्या काव्यामध्ये व्यक्त करत असत. असे समर्थ ज्या वेळा कोल्हापूर प्रांतामध्ये गेले होते आणि कोल्हापूर प्रांतामध्ये गेल्यानंतर त्या कोल्हापूर प्रांताचं, ज्याला करवीर प्रांत असं म्हणतात, तिथला असणार जे आराध्य आहे, जी देवी आहे, जी अंबाबाई आपण जिला म्हणतो किंवा महालक्ष्मी म्हणतो, तिची असणारी स्तुती या सवाईच्या माध्यमातून समर्थांनी आपल्या समोर केली. या स्तुती या असणाऱ्या सवाईच्या माध्यमातून जर का आपण बघितलं, सवाईकडे जर का आपण बघितलं, त्यातील प्रत्येक शब्दाकडे जर का आपण लक्ष दिलं तर या सवाईमधनं समर्थांना देवीची भक्ती काय करायची, देवीची शक्ती काय असते हे आपल्या समोर समर्थांनी प्रस्तुत केलंय. खरं तर देवी ह्या विषयामध्ये देवीची भक्ती हा वेगळा विषय आहे आणि देवीची शक्ती हा वेगळा विषय. आयोजकांच्या बरोबर बोलत असताना नक्की काय बोलावं हे मुद्दे त्यांच्याकडनंच मी घेतले. बरं, ते म्हणले तुम्हाला जे वाटेल ते बोला. असं होत नाही. वाटेल ते बोला म्हणणं हे वेळाचा प्रकार आहे. विषयाला धरून बोलणं हा योग्य प्रकार आहे. मार्गदर्शक तेच आहेत, मुद्दे त्यांनीच मला दिले, फक्त प्रस्तुत करणारं मी आहे. कारण आपण सर्वजण इतके ज्ञानी आहात, ज्ञानवृद्ध आहात, तपवृद्ध आहात, अनुभवानं आपण श्रेष्ठ आहात. आपल्या समोर माझ्यासारख्या लहान मुलांनी या विषयाचं चिंतन करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. पण जर का संधी दिली आहे, समर्थांनी सांगितलंय त्याप्रमाणे संधी ही दार ठोठवत असते, त्याचा स्वीकार करायचा असतो, नाहीतर आपण जगाच्या मागे राहतो. संधी मिळाली आहे, या संधीचं सुवर्णामध्ये रूपांतर करणं ही देखील एक शक्ती आहे, म्हणून ह्याचा स्वीकार केला. देवीची भक्ती हा वेगळा विषय आहे आणि देवीची शक्ती हा वेगळा विषय. आपण सर्वजण आस्तिक आहोत याचा जर का अनुभव म्हणजे आपण गडावरती उपस्थित आहोत. समर्थांच्या रामरायांच्या दरबारामध्ये आपण आहोत. आस्तिक व्यक्तिमत्वाचं जे लक्षण सांगितलंय, भरपूर लक्षण आहेत. त्यापैकी तो भगवंताला शरण जातो, देवतेला शरण जातो. आपणही रोज घरामध्ये सुशुचितपणानं स्नान करतो,
आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवतांची आपण पूजा करतो. आपल्या जी घरातली पद्धत आहे त्या पद्धतीने पूजा करतो. प्रत्येकाच्या घरातली पद्धत भिन्न भिन्न असू शकते. मंदिरामध्ये जातो, तीर्थयात्रेला जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर देखील आपण त्या ठिकाणी जे आराध्य आहेत, उपास्य आहेत, ज्यांना आपण मानतो, त्या असणाऱ्या देवतेच्या दर्शनासाठी आपण पोचतो. रांगेमध्ये आपण उभं असतो, हळूहळू रांग पुढं सरकत असते. खूप ठिकाणी असं बघायला मिळतं की आपण मंदिरामध्ये दर्शनाला आलो आहे हे आपल्याला कोण पाहत तर नाही ना, इकडे लोकांचं लक्ष असतं. कारण आजकाल मंदिरामध्ये दर्शनाला जाणं हे खूप जणांना कमीपणाचं वाटतं. आपल्याला कोण पाहत तर नाही ना, इकडं हेच पाहणारे खूप लोक असतात. आपण हळूहळू दर्शनाला जातो, पुढचे कसे नमस्कार करतात ते आपण पाहतो, त्या पद्धतीने आपण दर्शन नमस्कार करतो, प्रदक्षिणा घालून परत येतो. जर काही इच्छा झाली देवतेला काही अर्पण करावं त्या मंदिरामध्ये, तर खिशामध्ये हात घालतो. अगदी असणारं गुळगीत जे नाणं असेल तो नाणं हाताला आपण घेतो. कोण बघत नाही असं बघतो, त्या दानपेटीमध्ये अर्पण करतो, शांतपणानं बाहेर येतो. बाहेर येताना देखील आपण हा विचार करतो खूप जण की आपल्याला कोण पाहत तर नक्कीच नाहीये ना. समजा एकाने त्याला विचारलं की बाबा तू मंदिरामध्ये गेलास, त्या मूर्तीकडे पाहिलंस, त्या देवतेकडे पाहिलंस, कोण देवी आहे, कोण देव आहे, मला सांगशील का? नाही बाबा, सगळ्यांच्या बरोबर मी मंदिरामध्ये गेलो आणि दर्शन घेतलं, नमस्कार केला. अरे पण नमस्कार तू केलास, पण कुणाला नमस्कार केलास याविषयी जर का प्रश्न विचारला तर माझ्यासारखे खूप जण अनभिज्ञ असतात. समर्थ या सवाईच्या माध्यमातून या शंकांचं असणारं निरसन करतात. मुळात देव म्हणजे काय, अगदी बेसिक प्रश्न आहे. देव म्हणजे विश्वामध्ये असणारी अशी एक स्फूर्ती आहे. देव म्हणजे या विश्वाचा निर्माता आहे, या विश्वाचा असणारा चालक आहे, या विश्वाचा असणारा शासक आहे. आणि देवी म्हणजे काय, तर ती सर्वशक्तिमान आहे आणि सामर्थ्यवान आहे. देव म्हणजे अगदी प्राथमिक प्रमाण जर का विचार केला तर दासबोधाच्या आधारानं आपण जाऊया. शिव, विष्णू आणि ब्रह्मा इथपर्यंतच आपण आपल्याला देव असे माहीत आहेत. आणि देवी म्हणजे काय, तर लक्ष्मी, सरस्वती, काली किंवा पार्वती इथपर्यंतच आपल्याला माहीत आहे. इथपर्यंतच माहीत असलेलं योग्य आहे. कारण ही जी देवी आपण जिला म्हणतो आजच्या विषयाला धरून, ती मातृस्वरूप आहे. आणि तिचं असणारं वर्णन समर्थांनी या सवयीच्या माध्यमातून आपल्यासमोर केलं. सुरुवातीला ही सवयी आपल्यासमोर मी म्हणतो, मी म्हणत असताना आपण शांतपणानं या सवयीतल्या असणाऱ्या शब्दांकडे लक्ष द्यावं. विचार करा, समर्थ कोल्हापूरच्या असणाऱ्या कोल्हापूरमध्ये उपस्थित आहेत, त्या भगवतीचं दर्शन घेत आहेत आणि समर्थांच्या मुखामधून शब्द बाहेर पडले, जय जगदंब सौख्यदानी. लक्ष द्या, जय जगदंब सौख्यदानी, लक्ष्मी माय जगज्जननी, जय करवीर निवासिनी, नारायणी भगवती. मूळ माया वैष्णवी, मूळ माया वैष्णवी, अनंत ब्रह्मांडे नासवी, नाना नाटके राघवी, परब्रह्मशक्ती. शास्त्रे पुराणे वेदस्मृती, शास्त्रे पुराणे वेदस्मृती, अखंड जियेचे स्तवन करती, जी अव्यक्त पुरुषाची व्यक्ती चिद्रूपणी.
समर्थ पुढे म्हणतात, विस्तारे वाढली इच्छाशक्ती, विस्तारे वाढली इच्छाशक्ती, परात्पर जयची व्याप्ती, प्राणीमात्रांशी ज्ञानज्योती जगन्माता. शेवटच्या चरणात समर्थ म्हणतात, रामदासाचा किंकर, रामदासाचा किंकर, सदा झाडी महाद्वार, राम नाम अलंकार, कंठी हर्षे नाचतो. जय जगदंब सौख्यदान. समर्थाने त्या देवीला सांगितलं, हे भगवती, हे जगदंबा, तुझा जय जयकार असो. काय जय जयकार असो? तू जगदंबा आहेस, तू जगाची अंबा आहेस, जगाची आई आहेस, जगाची माता आहेस. जय जगदंब सौख्यदानी, आम्हा सर्वांना सौख्य देणारी तू आहेस. आता सौख्य म्हणजे काय? सांसारिक सौख्य याचा विस्तार या ठिकाणी जास्त करायचा नाही. आपण सर्व अनुभव घेतोय, आनंद घेतोय त्याचा. सांसारिक सुख, पारमार्थिक सुख सौख्य आणि आध्यात्मिक सौख्य, हे सर्व प्रकारचं असणारं सौख्य तू आम्हाला देणारी आहेस. या विश्वातल्या असणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत, जे जे पदार्थ आहेत, ते पदार्थ तू आमच्यासमोर उपलब्ध करून दिलेले आहेस. अशी असणारी हे जगदंबा तू आमची सौख्यदानी आहेस. लक्ष्मी माय जगज्जननी, कारण ते कोल्हापूर या ठिकाणी आहेत. आता कोल्हापूरमध्ये जर का असतील आणि भगवतीच्या समोर जर का असतील, मंदिरात असतील, तर त्या लक्ष्मीची ते स्तुती करतायत. अर्थात समर्थांना या देवीची इतर स्थानं माहीत नव्हती असं आहे का? नक्कीच समर्थांना माहीत आहे. तुळजापूर हे स्थान त्यांना माहीत आहे, त्या ठिकाणी आदिशक्ती आहे. वणीची देवी त्यांना माहीत आहे, त्या ठिकाणी आदिशक्ती आहे. या विश्वामध्ये जर कधी भरून आहे तर सर्व स्थानं त्यांना माहीत आहेत, कारण ते भ्रमंती करतायत. भ्रमंती करत असताना त्या ठिकाणी जी देवीची स्थान आहेत ती त्यांना माहीत आहेत, पण कोल्हापूरमध्ये ते आहेत. म्हणून ते म्हणतात, लक्ष्मी माया जगज्जननी, हे लक्ष्मी तू माझी माता आहेस आणि या जगाची जननी आहे. जय करवीर निवासनी नारायणी भगवती. तो स्थान कुठं आहे? तर या करवीरमध्ये आहे. कारण करवीरमध्ये ती मूर्ती रूपानं, सगुण रूपानं त्या ठिकाणी आहे. समर्थ म्हणतात पुढं, मूळ माया वैष्णवी. एक मिनिट मी जरा ती सवाई माझ्या डोळ्यासमोर ठेवतो, म्हणजे चिंतन करता येईल. मूळ माया वैष्णवी, ती मूळ माया आहे. ह्या सृष्टीची जी उत्पत्ती झाली ती तिच्यामुळे झाली, ती मूळ आहे. वेळेचा विचार करताना स्पष्टीकरण किती करावं याचं देखील मी ठरवलं पाहिजे. ती वैष्णवी आहे. वैष्णवी म्हणजे काय? मुळात जी देवी आहे, जी परब्रह्म आहे, त्या समर्थाने एक शब्द खूप छान वापरलाय, परब्रह्म शक्ती. ज्या देवता असतात, निर्गुण निराकार असणार जे परब्रह्म आहे, त्या परब्रह्म हे अचल आहे. वेदांत आहे थोडा, ते स्वतःहून काही करत नाही, पण जे कार्य करत असतं ती त्याची शक्ती कार्य करत असते. ती परब्रह्म शक्ती आहे. मूळ माया वैष्णवी. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यातले जे विष्णू आहेत, त्या विष्णूंची असणारी शक्ती म्हणजे वैष्णवी. ती काय काय करते? ती शक्ती काय करते? मूळ मायेची जी मूळ माया आहे, जिला शक्ती असं म्हटलंय, विष्णूंची असणारी शक्ती, ती वैष्णवी, ती काय करते? समर्थ पुढच्या चरणात म्हणतात, अनंत ब्रह्मांडे नाचवी. समर्थांनी एक ब्रह्मांड, दोन ब्रह्मांड कारण मोजतातील अशा असणाऱ्या ब्रह्मांडांची समर्थांनी या ठिकाणी रचना, समर्थांनी या ठिकाणी कल्पना केली नाहीये. अनंत ब्रह्मांडे नाचवी.
आपण सर्व अध्ययन करणारे आहोत. आपण तर जास्त करताय अध्ययन. आपल्याला माहित आहे ब्रह्मांड नायक इथपर्यंतही म्हणतात, पण ही तर अनंत ब्रह्मांडाची नायक आहे. त्या अनंत ब्रह्मांडामध्ये असणारी आपली एक पृथ्वी, त्यामध्ये आपण, अशी ती किती ब्रह्मांड निर्माण करते अनंत, की ज्याला कुठेही अंतच नाही आहे, जी मोजताही येत नाही अशी असणारी जी ब्रह्मांड आहे. त्या ब्रह्मांडानं ती आपल्या असणाऱ्या इच्छाशक्तीवर नाचवतो. आपण नित्य याचा आनंद अनुभव घेतोय, कारण त्या मायेनं आपल्या इच्छाशक्तीनंच हे विश्व निर्माण केलं. आणि ती सर्वत्र सर्वांना केव्हा तिला जसं पाहिजे तसं कुणाला कुठं नेमायचं, कुणाकडनं काय कार्य करून घ्यायचं, कोणी जे कार्य करायचं कुठपर्यंत करायचं, ही सगळी तिची इच्छा आहे. पण समर्थ पुढे म्हणतात, नाना नाटके लाघवी परब्रह्मशक्ती. इतक्या पद्धतीने ती नाटकं करती. थोडासा अर्थ वेगळा वाटेल, पण नाटकं म्हणजे तिची सहजपणा आहे. होते ती कोणतीही गोष्ट सहजपणानं करते. लाघवी हा शब्द आहे. कोणतीही गोष्ट ही असणारी जी शक्ती आहे, ब्रह्माची शक्ती, विष्णूची शक्ती, शिवांची असणारी शक्ती, ही जी त्यांची शक्ती आहे, ही सहजपणानं तिला जसं पाहिजे तसं ब्रह्मांडाची हालचाल करते. निर्माण तर करतेच करते, हालचाल करते. या विश्वामध्ये या असणाऱ्या डोळ्यानं आपण जेवढं पाहतो, कानानं आपण जेवढं ऐकतो, तिथपर्यंतच असणारं आपलं ज्ञान हे मर्यादित आहे. पण आपल्या डोळ्याच्याही बाहेर, ज्या डोळ्याला दिसत नाही अशाही असणाऱ्या वनस्पती, वस्तू, पदार्थ, ठिकाणं, स्थानं, घटना या सगळ्या आहेत की नाही. ज्या गोष्टी आपण ऐकल्या नाहीत पण तरी देखील त्या आहेतच. ही जी असणारी शक्ती आहे, कोणत्याही भगवंताची, कोणत्याही परमात्म्याची असणारी जी शक्ती असते ना, ती शक्ती जसं या असणाऱ्या नेत्रचक्षू, या असणाऱ्या नेत्रांनी आपण प्रत्यक्ष भगवंताला पाहू शकत नाही, तद्वत त्या असणाऱ्या निर्गुण निराकार असणारा जो आहे परमेश्वर आपण ज्याला म्हणतो, त्याची असणारी शक्ती आपण आपल्या डोळ्यानं पाहू शकत नाही. पण सर्वत्र कार्य करणारी ती शक्तीच असते. उदाहरण आपण घेऊया. आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. ती शक्ती विविध रूपाने यामध्ये आहे. बोलतोय, ह्या असणाऱ्या जी विद्युत शक्ती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते. लाईट चालू केलेत, बल्ब चालू केलेत, त्या रूपाने ती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला खूप उकाडा होतो तेव्हा आपल्याला वाटतं की गार पाणी प्यावं. गार पाणी पिण्यासाठी म्हणून जी असणारी जी विद्युत शक्ती आहे तिनं आपल्याला गार पाणी देतं. ती शक्ती तीच आहे, सर्वत्र वाहणारी शक्ती तीच आहे. ते गार पाणी आपण घेतो, त्या शक्तीचा आपण अनुभव घेतो. आज आपल्याला खूप थंडी वाजते आहे, आपल्याला आता गरम पाण्याची खूप आवश्यकता आहे. पाणी गरम करण्याची शक्ती तिचीच आहे. हीच असणारी शक्ती विविध रूपानं त्या विश्वामध्ये वावरत असते. अशी असणारी ही परब्रह्म शक्ती आहे. जसं विष्णूची असणारी शक्ती म्हणजे वैष्णवी, तद्वत त्या सर्व असणाऱ्या चराचर जो आहे, या चराचराचा जो निर्माण करताय त्याला भगवान असं म्हणतात. माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवान या शब्दाची व्याख्या आपल्या समोर ठेवली आहे. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य संपन्न, ज्ञान वैराग्य, ऐका यशस्वी औदार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे षडही गुण असती जेथ त्यास म्हणावे भगवंत. आता भगवंताचीच असणारी ही जी शक्ती आहे की जिला भगवती असं म्हणतात, तिच्याकडे देखील ह्या सर्व शक्ती, ह्या सर्व ऐश्वर्य आहेच. अशी असणारी ही आदिमाया, अजी असणारी ही विश्वाची स्वामिनी,
अशी असणारी ही जगज्जननी, हिचं असणार वर्णन समर्थ पुढच्या चरणात म्हणतात, शास्त्रे पुराणे वेदस्मृती. सर्व शास्त्रांनी, षटशास्त्र जे आहेत सर्व शास्त्रांनी, सर्व पुराणांनी, सर्व वेदांनी, सर्व स्मृतींनी तिचं वर्णन भरपूर केलेलं आहे. तर देखील ते पुढे म्हणतात नेटी नेटी म्हणती. तरी देखील पूर्णपणानं त्यांचं समाधान होत नाही की त्याचं असणारं स्तुती करू. शास्त्रे पुराणे वेदस्मृती अखंड जियेचे स्तवन करती. या भगवतीचं, ह्या शक्तीचं स्तवन शास्त्रे पुराणे अखंड करत असतात. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती चिद्रूपणी, जो परब्रह्म आपण ज्याला म्हणतो, निर्गुण निर्विकार जो आहे तो अव्यक्त आहे. पण तो अव्यक्त आहे, त्यालाही व्यक्त करण्याची असणारी जी शक्ती आहे ती ही शक्ती आहे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती चिद्रूपणी. चिद्रूपणी म्हणजे काय? सत, चित आणि आनंद ह्या असणाऱ्या रूपामध्ये असणारी जी आहे ती असणारी ही भगवती आहे. समर्थ परत जाऊन असं म्हणतात की विस्तारे वाढली इच्छाशक्ती. तिच्या असणाऱ्या इच्छाशक्तीनं या असणाऱ्या सर्व विश्वाचा विस्तार होतो. चराचर जयेची व्याप्ती सर्वत्र असणार ती आहे. चराचर जयेची व्याप्ती, तिची व्याप्ती सर्वत्र आहे. प्राणीमात्रांशी ज्ञानज्योती जगन्माता. जेवढे काय प्राणी म्हणून आपण बघतो ते आपल्याला माहीत नाहीत, ते त्या सर्वांची असणारी ती जगन्माता आहे. कारण जगाचीच ती माता आहे, सर्वांना उत्पन्न करणारी तीच आहे. शेवटच्या चरणात समर्थ म्हणतात रामदासाचा किंकर. स्वतःला काय म्हणतात ते? मी रामदासाचा किंकर, सदा झाडी महाद्वार, राम नाम अलंकार, कंठी हर्षे नाचतो. मी फक्त रामरायांचाच किंकर, मी दास नाही आहे, सेवक नाही आहे. जे जे कोणी रामरायांचे असणारे दास आहेत अशा सर्व रामदासांचा, रामभक्तांचा, रामसेवकांचा मी सेवक आहे. सदा झाडी महाद्वार. महाद्वार झाडतो म्हणजे काय? साफसफाई करणं हे अगदी खालच्या दर्जाची सेवा मानली जाते. साफसफाई कर, झाडलोट कर. पण या परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये किंवा सेवा ज्याला करायची आहे त्यानं ह्याच असणाऱ्या सेवेपासून सुरुवात करायची असते. गडावरती आपण पाहतायत सर्व रामदासी मंडळी या ठिकाणी सेवा करत असतात, आपण आपल्या डोळ्याने पाहतात. समोरची असणारी जी सेवा आहे ती आपल्यासाठीच आहे याचा स्वीकार करून जेव्हा ती सेवा केली जाते तेव्हाच ती सेवा होते. मी हेच करीन, मी इतकंच करीन, मी असंच करीन, मी याच वेळा करीन, अशी जर का त्या सेवेची जर का विभागणी जर का करत गेली तर ती सेवा होत नाही. सर्वात लहानात लहान असणारी जी आहे ती देखील सेवाच आहे. ती सेवा तिथपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. सदा झाडी महाद्वार. शीख संप्रदायामध्ये त्यांचे करसेवा म्हणून असते. करसेवेचा अर्थ काय की आपण मंदिरामध्ये जात, आपण त्यांच्या गुरुद्वारामध्ये जेव्हा जातो तेव्हा जात असताना आपण आपल्या चपला, बूट जे काय असते ते बाहेर काढून ठेवायचे असतात. तिथं जे पाणी वाहत असतं त्या पाण्यामध्ये हात आपले असणारे पाय स्वच्छ धुवायचे असतात. कारण मी याचा खूप चांगला अनुभव घेतला आहे. कारण भारताच्या विविध प्रांतामध्ये विविध रेजिमेंटच्या बरोबर, विविध असणाऱ्या युनिट्सच्या बरोबर जेव्हा मी नोकरी केली तेव्हा याचा मला खूप छान अनुभव आला. पुढं पाणी वाहत असतं, त्यामध्ये आपले पाय धुवायचे असतात, हात धुवायचे असतात, चूळ भरायचे असते, डोक्याला वस्त्र बांधायचं असतं आणि त्या गुरुद्वारामध्ये गुरुगद्दीच्या जवळ जायचं असतं. आणि त्या गुरुद्वारामध्ये जे भक्त आलेत ते भक्तांनी जेव्हा आपले बाहेर असणारी पादत्राणं काढून ठेवली असतात ते पादत्राणे परत जात असताना त्यांना स्वच्छपणा न मिळावेत म्हणून असणारी जी सेवा करतात जे लोक
हातामध्ये पॉलिश आणि ब्रश घेऊन ते असणारे जे बूट किंवा चपला स्वच्छ करून ठेवतात. त्या ठिकाणी ज्याच्या चपला बूट आहेत त्याला ओळखत नाही ते आपलेच होते का नाही इतके स्वच्छ करून ठेवतात. ती सेवा आहे, त्याला करसेवा असं म्हणतात. आपल्याला ती निम्न सेवा वाटते, पण ती सर्वात उच्च सेवा आहे. कारण हे चप्पल या ठिकाणी यांना घेऊन आले भगवंताच्या दर्शनासाठी. सदा झाडी महाद्वार, महाद्वारामध्ये महाद्वार झाडतो हा एक अर्थ आहे. मी तिथे साफसफाई करतो, स्वच्छता करतो. आणखीन एक त्या ठिकाणी असा अर्थ समर्थन अभिप्रेत असावा असा आपण विचार करूया की ह्या असणारा जो देह आहे त्या देहामध्ये असणारे जे षडरूप आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, ह्या सर्वांना मी झाडतो, दूर करतो. का? सदा जाडी महाद्वार राम नाम अलंकार कंठी अर्चित असतो. आपण बघतो, आपण आपल्या डोळ्यासमोर थोडस आपण मंदिर आणूया कोणतंही. समर्थांनी भगवतीची स्तुती केली आहे ते कोल्हापूरचं मंदिर आपण आपल्या डोळ्यासमोर आणूया. महाद्वार लांब आहे, समर्थांनी सांगितलंय महाद्वार ओलांडावे तेव्हा दर्शन घ्यावे. महाद्वार लांब आहे, त्या महाद्वाराच्या आतमध्येच ती परब्रह्म शक्ती आहे की नाही, त्या महाद्वाराच्या आतमध्येच ती देवता आहे की नाही. महाद्वार स्वच्छ करून जेव्हा आपण त्या देवत म्हणजे ह्या सर्व सडविकार हे आहेत हे नष्ट करून जेव्हा आपण त्या भगवंताच्या तिथे पोचतो तेव्हाच आपल्याला तिचं दर्शन होतं. अंतरंगाचं दर्शन होत असतं. आपण फक्त बाह्यरंगात दर्शन घेत असतो. तिचं दर्शन होतं त्या असणाऱ्या चिद्रूप शक्तीची आपण एकरूप होतो. सदा झाडी महाद्वार, हे महाद्वार जेव्हा झाडतो आणि जेव्हा मी अंतरंगामध्ये प्रवेश करतो, पण हे करत असताना मी काय करतो हे समर्थ म्हणतात राम नाम अलंकार कंठी हर्षेनाच. हे करत असताना मी जर का साधन काय धरलंय, साध्य हातामध्ये काय घेतलंय, कशाचा आधार घेतलाय तर रामनामाचा अलंकार घेतला. रामनाम मी माझ्या कंठामध्ये घेतलंय. कंठामध्ये घेतले म्हणजे अखंड मी रामनामाचं स्मरण करतोय. आणि या रामनामाच्या स्मरणाचाच असणारा प्रभाव, या रामनामाच्या स्मरणाचा असणारा एक अनुभव मी घेतोय की या असणाऱ्या परब्रह्माच्या पर्यंत मी पोचू शकतोय. त्या परब्रह्माच्या शक्तीपर्यंत मी पोचू शकतो. कारण हे मी आज तुमच्याशी बोलतो, राम समर्थ म्हणतात मी तुमच्याशी बोलतो, मी चालतो, मी खातो, मी पितो, मी हिंडतो, हे जे सर्व काही समर्थ म्हणजे समर्थांच्या बरोबर आपण सर्वजणी आलो हे जे करतो त्याच्या मग असणारी ती परब्रह्म शक्ती आहे म्हणून आपण सर्व गोष्टी करतो असतो. असं असणारं त्या देवतेच्या दर्शनाला आपण जातो, मूर्ती दर्शन घेतो, पण त्या मूर्तीचं असणारं तत्व आहे हे तत्व समजून घ्यायचा आपण प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. आपल्या ह्या असणाऱ्या जी देवी आहे, माझं घड्याळाकडे लक्ष आहे, मला तिथली मर्यादा मला माहीत आहे. या असणाऱ्या देवतेंची आपण भक्ती करतो, भक्ती करायची असते, उपासना करायची असते, तिला शरणांगत जायचं असतं. आणि ते गेल्यानंतर काय प्राप्त होतं तर ती शक्ती प्राप्त होते. त्या भगवतीची उपासना किंवा भक्ती करायची म्हणजे काय करायचं, भगवान विष्णूंची असणारी शक्ती म्हणजे वैष्णवी, अर्थात भगवान विष्णू ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ही शक्ती आहे. भगवान विष्णूंनी ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला अवतार घेतले त्या वेळा त्यांच्याबरोबर त्यांची शक्ती आहेच. रामरायांनी अवतार घेतला त्यांच्याबरोबर त्यांची शक्ती सीतामाई आहे. भगवान कृष्णांनी अवतार घेतला त्यांच्याबरोबर राधाई त्यांची शक्ती आहे. ही शक्ती सोडून अजिबात कुठली गोष्ट होत नसते. तरी देखील आपल्या उपासना पद्धतीमध्ये काही असे दंडक काही गोष्टी सांगितल्या आहेत की या भगवतीला जर का प्राप्त करून घ्यायचं असेल तर रामरायांची कथा, रामरायांची असणारी शक्ती, रामरायांची असणारी उपासना कशी करायची व कशा काय केल्यानंतर रामराय प्राप्त होतात किंवा रामरायांचं संपूर्ण चरित्र ज्यामध्ये सांगितलंय तो रामायण ग्रंथ आहे. भगवान कृष्णांचं असणारं चरित्र, भगवान कृष्णांच्या असणाऱ्या कथा ज्यामध्ये सांगितल्या आहेत तो श्रीमद भागवत हा ग्रंथ आहे. तसंच या शक्तीची असणारी जी कथा आहे
शक्तीची उत्पत्ती, शक्तीची असणारी स्थिती, शक्तीची असणारी कार्य काय काय आहे हे सगळं असणारा जो कुठला ग्रंथ असेल तर भगवान व्यासांनी जो ग्रंथ आपल्यासमोर ठेवला तो म्हणजे देवी महात्म्य. देवी महात्म्य ग्रंथामध्ये या देवतेची असणारी असंख्य तिची जी नावं आहेत त्या नावांचा आधार घेऊन व्यासांनी आपल्यासमोर या देवीचं असणारं चरित्र ठेवलं आहे. आणखीन एक गोष्ट आहे, देवीच्या असणाऱ्या चरित्राच्या बाबतीत जसं देवी पुराण आहे तद्वत मार्कंडेय ऋषींनी जो आपल्यासाठी म्हणून देवीची उपासना करण्यासाठी म्हणून जो ग्रंथ ठेवला त्या ग्रंथाला सप्तशती असं म्हणतात. सप्तशती या ग्रंथामध्ये ह्या देवीची असणारी विविध नावं आपल्याला मिळतात, विविध रूपं आपल्याला मिळतात. देवीनं काय कार्य केलं हे आपल्याला समजतं. महिषासुर राक्षसाला निपात करण्यासाठी जेव्हा सर्व देव एकत्र आले आणि आपल्या तेजानं ज्यांनी निर्माण केली तीच असणारी ही काली आहे. कालिया नाही बरं का, काली आहे. काल जी काली म्हणून जी देवी आपण म्हणतो ती रुद्ररूप धारण करणारी असणारी देवी आहे, पण तरी देखील दुष्टांचा संहार करणारी आहे. जे अयोग्य वर्तन करतात त्यांचा संहार करणारी आहे, पण ती मातृस्वरूप देखील आहे. जे लोक त्या असणाऱ्या कालीचे, त्या असणाऱ्या दुर्गेचे जे लोक भक्तिभावाने उपासना करतात त्यांच्या इच्छा पूर्ण करणारी ही कालीच आहे. या जेवढ्या देवता आहेत त्या देवता आपल्या घरामध्ये नित्य वास करत असतात. त्यांची सेवा करायची असते, त्यांची उपासना करायची असते, त्यांची भक्ती करायची असते, तेव्हाच ह्या असणाऱ्या देवता आपल्याला शक्ती प्रदान करत असतात आणि आपल्याकडनं कार्य करून घेत असतात. ह्या सर्व देवता एकत्र प्राण आपल्या घरामध्ये असतात, त्याच आपल्या कुलदेवता असतात. म्हणून आपल्या घरामध्ये म्हणतात की सर्व कार्य करा पण आपल्या कुलदेवताला विसरू नका, कारण जी असणारी सर्व शक्ती आहे त्या आपल्या कुलदेवतेमध्ये आहेत. त्या कुलदेवतेची आपण उपासना जेव्हा करतो तेव्हा सर्व गोष्टी आपल्याला सफल होत असतात. ह्या सर्व देवतांच्यासाठी म्हणून एक सुरेख असणारा श्लोक आहे, त्याला आपण मंत्रच म्हणूया. तो मंत्र आपण सर्वजण रोज म्हणत असतो. सर्वांचं कल्याण करणारी, सर्वांचं शुभ करणारी, सर्वांना आरोग्य प्रदान करणारी म्हणजे आपण पहिल्यांदा म्हणला तो श्लोक, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ही गौरी पण आहे, 3 नेत्राची असणारी त्र्यंबकी आहे आणि नारायणी पण आहे. नारायणाची शक्ती नारायणी, ही नारायणी आहे. म्हणजे या देवता भिन्न नाही आहेत, अजिबात एकच आहेत. काळानुसार परिस्थितीनुसार त्यांनी आपले अवतार घेतलेले आहेत, एकच आहे. शेवटचा मुद्दा मांडून माझ्या असणाऱ्या विषयाला मी पूर्णविराम देणार आहे. आजच्या पुरता किंवा ह्या सेशन पुरता म्हणूया. आपण सर्वजण विद्यार्थी आहोत, अध्ययन करतो, शिक्षण ग्रहण करतो. याची असणारी जी देवता आहे ती देवतेचं आपण रोज स्मरण करतो, ती म्हणजे सरस्वती. सरस्वती ही विद्येची देवता आहे, सरस्वती ही कलागुणांची देवता आहे, सरस्वती ही वाङ्मयाची देवता आहे. तिच्या जर का असणाऱ्या स्तोत्राकडे, तिच्या जर का असणाऱ्या श्लोकाकडे जर का बघितलं आणि श्लोकाच्या प्रत्येक शब्दाकडे जर का आपण बघितलं आणि अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला कळतं, या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवेर देवै सदा वंदिता सरस्वती भगवती निशेष जाती. कोणतेही कला उपासक असू देत, तबला वाजवणारे असू देत, पेटी वाजवणारे असू देत, नृत्य करणारे असू देत, साहित्यिक असू देत, कवी असू देत, लेखक असू देत, वक्ते असू देत, कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आमच्यासारख्या असणाऱ्या सुगृहिणी असू देत, कारण या अन्नपूर्णा आहेत, किती शक्ती आहे.
ह्या सर्वजण जे आहेत त्या सरस्वतीची उपासना करत असतात. आणि जेव्हा सरस्वतीची उपासना आपण करतो तेव्हाच आपल्याला ती विद्या प्रदान करते आणि त्या विद्येच्या शक्तीच्या जोरावर आपण आपलं असणारं स्वतःचं स्थान निर्माण करत असतो. अशी ही सरस्वती आहे. तिला समर्थांनी शारदा असं म्हटलंय. गणपती आपल्या समर्थांच्या मनाच्या श्लोकातल्या पहिल्या श्लोकात जर आपण विचार केला तर त्यामध्ये समर्थांनी असं म्हणलंय, ही शारदा आहे जी हातातनं जी असणारी शक्ती लिखाणाचं कार्य करते ती सरस्वती म्हणूया. जी वाणीतनं आपण ज्या वाणीनं जिचा प्रभुरा होतो ती शारदा. किती समर्थांनी देखील या असणाऱ्या शारदेची, या सरस्वतीची, या भगवती उपासना केली. आपल्या तीर्थाटनाच्या काळामध्ये त्यांनी गायत्रीची, हा विषय खूप मोठा आहे, कमी वेळेमध्ये आपल्यासमोर प्रस्तुत करायचा आहे. त्यांनी आपल्या तपश्चर्येच्या काळामध्ये टाकळी या ठिकाणी 12 वर्ष गायत्रीची, या गायत्री देवीची उपासना केली आणि त्या उपासनेची शक्ती त्यांना प्राप्त झाली. आणि ती उपासना शक्ती प्राप्त झाली आणि त्या शक्तीच्या माध्यमातून, त्या शक्तीच्या जोरावर आपण म्हणूया रामदासांचे समर्थ रामदास स्वामी झाले. दुसरं उदाहरण आपण घेऊया. ज्या वेळेला सीतामाईचं हरण झाले, सर्वत्र लोक सीतामाईचं, सर्वत्र असणारे वानर हा सीतामाईचा असणारा शोध घेण्यासाठी बाहेर पडतायत, बाहेर गेलेत. आणि त्या समुद्राच्या काठावरती आता सीता कुठं असेल, तिला कुठं हुडकायचं हे सगळेजण चर्चा करतायत. प्रत्येक जणांनी आपापल्या असणाऱ्या ताकदीचा परिचय करून द्यायचा प्रयत्न केला. हनुमंतराय एकटे गप्प बसलेत. त्यावेळेला जांबुवंतांनी त्या हनुमंताला सांगितलं, हे हनुमंता, अरे तुझ्याकडे काय नाही आहे, केवढं सामर्थ्य तुझ्याकडे आहे. त्या असणाऱ्या हनुमंताची असणारी सुप्त शक्ती त्या जांबुवंतानं जागृत केली. आणि जागृत झाल्यानंतर ती शक्ती हनुमंतानं केवढं मोठं कार्य करून दाखवलं. ही असणारी शक्ती ही नारायणी आहे, ही असणारी शक्ती ही वैष्णवी आहे, ही असणारी शक्ती ही काली आहे. प्रभू रामचंद्राने देखील त्या रामरायांच्या त्या रावणावर जेव्हा विजय मिळवण्यासाठी म्हणून प्रभू रामचंद्राने देखील त्या शक्तीची असणारी उपासना केली आहे. तेव्हाच त्यांना ती शक्ती प्राप्त झाली. त्यांच्या बाणामध्ये ती आली आणि त्यांनी रावणाचा असणारा वध केला. अशी असणारी ही शक्ती आहे. त्या शक्तीची आपण सर्वांनी उपासना करावी. शक्तीचं असणारं स्वरूप आपल्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. एकच मुद्दा मांडतो. नवरात्रामध्ये आपल्याकडे 2 नवरात्र प्रमुख मानली जातात. एक म्हणजे चैत्र नवरात्र, ज्याला आपण रामनवरात्र म्हणतो. तसं नाही आहे, रामरायांचं नवरात्र आहेच, पण रामरायांनी या चैत्राच्या महिन्यामध्ये त्या शक्तीची उपासना केली आहे बरं का. ते असणारं चैत्राचं नवरात्र जे गुढीपाडव्यापासून असणारं ते देखील त्या भगवती देवीचंच असणारे 9 दिवसाची उपासना आहे. आणि अश्विनातलं असणारं जे नवरात्र आहे त्या देखील वेळा आपण त्या भगवती उपासना करू शकतो. आपल्या घरामध्ये नित्यच आपण करत असतो, पण ह्या उपासनेनं आपल्या उपासना आपण केली तर आपल्याला शक्ती, युक्ती, बुद्धी सर्व गोष्टी प्राप्त होतात. या सर्व गोष्टी समर्थांनी आपल्या उपासना प्राप्त करून घेतल्या होत्या. म्हणूनच ही समर्थांना सरस्वती आणि शारदा प्राप्त झाली. आणि त्या शक्तीच्या जोरावरच समर्थांनी खूप साहित्याची निर्मिती केली. दासबोध, मनाचे श्लोक, इतर ग्रंथ हे त्या सरस्वतीनं आणि शारदेनं त्यांच्यावरती कृपा केली. शिवाजी महाराजांना देखील किती मोठमोठे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले. त्या सर्व ठिकाणी समर्थ शिवाजी महाराज कधीही आपल्या कुलदेवतेला विसरले नाहीत. ते जगदंब जगदंब हेच म्हणत असे. जरी रामरायांचे, जरी समर्थांचे ते सेवक होते, समर्थांचे शिष्य होते, तरी आपली त्यांची कुलदेवता जी होती, जी आदिशक्ती होती जगदंबा तुळजापूरची, त्यांचं ते कायम स्मरण करत असत आणि त्याची सेवा करत असत. त्याच सेवेचा परिणाम त्या देवीनं आपली शक्ती त्यांच्यापर्यंत पोचवली आणि खूप संकटापासून त्यांना त्या छत्रपतींना त्या देवीनं वाचवलं. आणि म्हणूनच आज शिवाजी महाराज झाले म्हणून आपण कपाळावरती कुमकुम तिलक लावतो आणि या ठिकाणी आपण बसलो आहोत. त्या असणाऱ्या देवीची ही शक्ती आहे. ही देवीची शक्ती आपणा सर्वांना प्राप्त व्हावी, उपासना करण्याची आपल्याला ताकद द्यावी, हे आपण त्या देवीकडं मागणं करूया. आणि आजचा विषय दिलेल्या वेळेमध्ये 1 मिनिट आधी या ठिकाणी मी समाप्त करतो. पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानून जय जय रघुवीर.